तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. कारण बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीसाठी बातमी लेखन कशा पद्धतीने करायचं ते आज आपण बघणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व काळजीपूर्वक नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी विषयाच्या पेपरमध्ये उपयोजित लेखन या विभागामध्ये तुम्हाला बातमी लेखनासाठी प्रश्न हा दिलेला असतो. यामध्ये बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक 5A मध्ये बातमी लेखनासाठी प्रश्न हा पाहायला मिळतो. तर बघा तुम्हाला प्रश्न क्रमांक 5A मध्ये 3 कृती ह्या दिलेल्या असतात. त्यापैकी कुठल्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या असतात. तर बघा तुमचा प्रश्न क्रमांक 5A एकूण 10 गुणांचा असतो आणि यामध्ये तुम्हाला बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि सारांश लेखन प्रत्येकी 5-5 गुणांसाठी विचारलं जातं. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बातमी लेखनाबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बातमी लेखन करताना कुठले मुद्दे विचारात ठेवायचे ते आता आपण जाणून घेऊया. त्यामध्ये बघा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तुमच्या घटनेची विश्वासार्हता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बातमी लेखन करताना तुमच्या घटनेची विश्वासार्हता जपणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर बघा उदाहरणार्थ तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाबद्दल जर तुम्हाला बातमी लेखनासाठी प्रश्न दिला आणि तुमचा मराठी विषयाचा पेपर असतो मार्च महिन्यामध्ये, जर तुम्ही बातमी लेखन करताना मार्च महिन्याची दिनांक टाकली तर तुमच्या घटनेमध्ये आणि बातमी लेखनामध्ये विश्वासार्हता राहणार नाही. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बातमी लेखन करताना घटनेची दिनांक आणि बातमी लेखनाची दिनांक यामध्ये साम्यता ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला पहिला महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तटस्थ भूमिकेतून लेखन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बातमी लेखन करताना नेहमी बातमी ही तटस्थ भूमिकेतून लिहायची असते. तर बघा तुम्हाला बातमी लेखन करताना कुठल्याही व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप हे स्वतःच्या मनाने करायचे नसतात. घटना जशी घडली त्या स्वरूपाने तुम्हाला बातमी ही लिहायची असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला दुसरा महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे घटनेचा योग्य व अचूक तपशील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बातमी लेखन करताना नेहमी बातमीमध्ये अचूक आणि योग्य तपशील देणं हे गरजेचं आहे. त्यानंतर बघा चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बातमी नेहमी प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचीच लिहायची असते. कुठलीही घटना मनाने तयार करून आणि त्यावर बातमी तुम्हाला लिहायची नसते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाचवा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे स्वतःच्या मनाने लेखन न करणे. तर बघा बातमी लेखन करताना तुम्हाला जी घटना घडली, ज्या स्वरूपाने घडली त्या स्वरूपाने तुम्हाला बातमी ही लिहायची असते. कुठलेही मुद्दे मनाने त्यामध्ये ॲड करायचे नसतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बातमी लेखन करताना हे 5 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बातमी लेखन करताना कुठले निकष किंवा बातमी लेखनाचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असतो ते आता आपण जाणून घेऊ. तर बघा तुम्हाला बातमी लेखन करताना पहिला महत्त्वाचा मुद्दा तो असतो शीर्षक. तर बघा तुम्हाला बातमी लेखन करताना शीर्षक हे टाकायचं असतं. उदाहरणार्थ बघा, ह्या बातमी लेखनामध्ये हे बातमी लेखन आपण मराठी भाषा दिनानिमित्त लिहित आहोत, त्यामुळे आपण शीर्षक टाकलेले मराठी भाषा दिन. तर अशा पद्धतीने तुम्हाला 2 ते 3 शब्दांमध्ये बातमीचं शीर्षक हे टाकायचं असतं. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बातमी लेखन करताना बातमीचा स्रोत हा लिहायचा असतो. उदाहरणार्थ बघा, ह्या बातमी लेखनामध्ये आमच्या वार्ताहराकडून, या बातमी लेखनामध्ये आमच्या बातमीदाराकडून, त्याचबरोबर आमच्या प्रतिनिधीकडून अशा पद्धतीने तुम्ही बातमीचा स्रोत हा लिहू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, बातमी लेखन करताना शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे बातमीचा शिरोभाग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत एकूण 5 गुणांसाठी बातमी लेखन हे विचारलं जातं. त्यामुळे बघा तुम्हाला कमीत कमी 3 पॅरेग्राफमध्ये किंवा 2 पॅरेग्राफमध्ये बातमी लेखन हे संपवायचं असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बघितलं की तुम्हाला बातमी लेखन कशा पद्धतीने करायचे, कुठले मुद्दे विचारात घ्यायचे, बातमी लेखन कोणत्या विभागात आणि किती गुणांसाठी विचारलं जातं, अशी संपूर्ण माहिती बातमी लेखनाबद्दल आपण बघितली. यानंतर आपण बघूया की तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत बातमी लेखनावरती कशा पद्धतीने प्रश्न हा विचारला जातो आणि कशा पद्धतीने तुम्हाला बातमी लेखन हे करायचं असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत बातमी लेखनावरती अशा पद्धतीने प्रश्न हा दिलेला असतो. यामध्ये बघा सर्वात प्रथम प्रश्न काय आहे तो आता आपण वाचून घेऊया. तर बघा, जनता विद्यालय शिरवळ इथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा. त्याखाली आपल्याला आणखी माहिती दिली आहे. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक किंवा साहित्यिक श्री अरविंद मोरे आणि अध्यक्ष श्री सागर शिंदे. तर बघा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत अशा पद्धतीने बातमी लेखनासाठी प्रश्न हा दिलेला असणार आहे. तर यामध्ये बघा तुम्हाला सर्वात प्रथम शीर्षक हे टाकायचं असतं. तर बघा मराठी भाषा दिन अशा पद्धतीने आपण शीर्षक टाकलेले. त्याखालीच तुम्हाला स्थळ आणि दिनांकही लिहायचे असते. तर बघा, शिरवळ इथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा. तर बघा आपल्याला स्थळ दिलेलं शिरवळ, तर आपण स्थळ लिहिलेलं आहे शिरवळ. त्याचबरोबर बघा आपल्याला बातमी लेखनाच्या विषयामध्ये दिनांक दिलेले नाही, त्यामुळे आपण मनाची दिनांक इथं टाकलेली. त्याखाली आपल्याला बातमीचा स्रोत हा लिहायचा असतो. तर बघा आमच्या वार्ताहराकडून अशा पद्धतीने आपण बातमीचा स्रोत हा लिहिलेला आहे.
त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बातमी लेखनाला सुरुवात ही करायची असते. तर बघा हे बातमी लेखन आपण 3 परिच्छेदांमध्ये केलेले आहे. त्यामध्ये बघा पहिल्या परिच्छेदमध्ये तुम्हाला बातमीची सुरुवात, दुसऱ्या परिच्छेदमध्ये बातमीचा मुख्य मजकूर आणि तिसऱ्या परिच्छेदमध्ये बातमीचा शेवट अशा पद्धतीने तुम्हाला बातमी लेखन करायचं असतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत बातमी लेखनावरती अशा पद्धतीने प्रश्न हा विचारला जातो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2024ला बोर्डाच्या परीक्षेत आलेलं बातमी लेखन देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर बघा तुम्हाला 2024ला बोर्डाच्या परीक्षेत अशा पद्धतीने बातमी लेखन आलेलं होतं. यामध्ये बघा सर्वात प्रथम आपण प्रश्न आणि विषय हा वाचून घेऊया. तर बघा खालील विषयावर बातमी तयार करा अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिलेला आहे आणि त्याखाली तुम्हाला विषय दिलेला आहे. तर बघा विषय काय आहे? 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत माता पालक मेळावा व विविध स्पर्धांचे आयोजन, पालकांचा उदंड प्रतिसाद. तर बघा तुम्हाला बातमी लेखनासाठी 2024ला बोर्डाच्या परीक्षेत अशा पद्धतीने विषय हा दिलेला होता. त्यावर आधारित तुम्हाला बातमी लेखन करायचं होतं. तर बघा सर्वात प्रथम आपण शीर्षक हे टाकलेलं आहे. तर बघा शीर्षक काय? जनता गर्ल्स हायस्कूल येथे जागतिक महिला दिन साजरा. त्यानंतर बघा आपल्याला दिनांक आणि स्थळ हे टाकायचं असतं. तर बघा आपल्याला विषयामध्ये स्थळ दिलेलं नाही, त्यामुळे आपण आपल्या मनाने स्थळ हे लिहिलेले. तर बघा पुणे आणि 9 मार्च 2024 अशा पद्धतीने आपण दिनांक आणि स्थळ हे टाकलेले. त्यानंतर बघा आपल्याला बातमीचा स्रोत हा लिहायचा असतो. तर बघा बातमीचा स्रोत आपण लिहिलेला आहे आमच्या बातमीदाराकडून. त्यानंतर आपल्याला बातमी लेखनाला सुरुवात करायची असते. तर बघा हे बातमी लेखन आपण 2 परिच्छेदांमध्ये संपवलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला बातमी लेखन करायचं असतं आणि अशा पद्धतीने तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेत बातमी लेखनावरती प्रश्न हा दिलेला असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.